मंडळी, आज तुम्हाला रंजित चिकन करून दाखवणार आहे. तर तो कशा पद्धतीचं करणार आहे तोच सांगेल. आता फिश आणि चिकन करणार. हा सांग रंजू. तर आपण स्टफ्ड पॉम्फ्रेट करणार आहे. ग्रीन मसाला पॉम्फ्रेट आणि आंध्रा स्टाईल चिली चिकन बनवतोय. अच्छा, दोघं जण करणार आहेत, गीतांजली आणि दोघं जण. नाही, मी एकटाच करणार. तुम्ही मदतीला आहे ना पण गीतांजली. हे बघा, इथं चिकन मध्ये आता काय टाकलंस तू? मीठ आणि मीठ हळद टाकलं. टाकून मॅरिनेट करून घ्यायचं. हा, मीठ हळद टाकून मॅरिनेट करायचं आहे आता. आणि इथं फिश पण आहेत बघा. सगळ्या गोष्टीसाठी असं आता एक कोथिंबीर घेतलेली. नाही, हळद टाक ना आणखी. चमचा भरून एक चमचा भरून टाकायची हळद. हा, एक चमचा हळद मॅच्युअर कुकिंग. आणि एक चमचा अरे मी बोलला परत मीठ टाकलेलं. घालायला चालत नाही ना. आता मिक्स करायचं व्यवस्थित. आणि इथं मसाल्याची तयारी बघा. कोथिंबीर घेतलेली आणि कोथिंबीर, तांद. कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण, काजू आणि सॉल्ट फॉर द टेस्ट. क्रिशूची मस्ती बघा. इथं क्रिशूला पण बघायचंय सगळं. आणि इथं प्रियांका पण आहे, रंजित आणि गीतांजली. टाक टाक अजून. कोथिंबीर. हा, कोथिंबीर बसलं पण पाहिजे. काजू पण टाकले. बस बस. मीठ हे बघा, हळद टाकलेली. फिश साठी बनवते मी वाटण. तर मी त्याच्यामध्ये- बनवतोय, हा. हा, म्हणजे रंजित बनवतोय, मी वाटून देते त्याला. आता अद्रक टाकले, खोबरं टाकले. आता मिरच्या टाकायच्या, कोथिंबीर टाकायची, लसूण आणि कोथिंबीर भरपूर टाकायची. कोथिंबीर, मिरची आणि आलं आणि खोबरं आणि मीठ. थोडंसं मीठ पण टाकायचं. स्टफिंगसाठी हे बनवतोय फिशला. आता हे चिकनला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. स्टफिंग करून ठेवलेलं आहे आता चिकनचं. आणि इकडे फिशसाठी हा मसाला तयार केलेला आहे. कांदा कापलेला आहे आणि इथं फ्राय करतोय आता. तेल टाकले, जिरे टाकले आता. गीतांजली इकडं कांदा कापते. तिला कामाला लावलंय रंजितने. कामाला लावले. त्यामध्ये मसाला टाकला वाटलेला. रंजित तर ना, त्याला कुकिंग करायला खूप आवडतं, पण कांदा भाजला ना तर डोळ्यात जरा जायला लागला त्याच्या. आता हे चांगलं स्टफिंग परतून झालेलं आहे मस्त. आता गॅस बंद केलाय. आता त्याच्यात फिश मध्ये भरणार ना. थंड झाल्यावर. हा, थंड झालं की फिश मध्ये भरायचं. आता याच्यामध्ये पॅन मध्ये तेल टाकलं आणि जिरे टाकले. आता कांदा टाकायचा पॅन मध्ये. दोघं जण मिळून करतायत त्याच्यामुळे छान होणारच आहे. आता ते मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यात कांदा टाकले. आता मोठी मसाल्यामध्ये लिंबू टाकायचा अर्धा. मसाला जो बनवलाय आपण ग्रीन मसाला तो आता स्टफ करतोय. त्याला असं कापून घ्यायचं लॉन्जिट्यूडनली आणि इथे हॉरिझॉन्टली. इथे स्टफ करायचं मसाला असं. थोडं अंगावरून पण लावून घ्यायचं त्याच्यात. सगळं लावून स्टफ घेऊया आता. पॉम्फ्रेट. बस निघालं. थोड्या टायमानंतर तर इकडे चिकन पण शिजायला टाकलेलं आहे बघा. मस्तपैकी शिजतंय. घेऊन शिजवायचं चांगलं चिकन. तर मी तांदूळ वाटून घेतले. नीर डोसा त्याच्याबरोबर करायचा आहे खायला. तर इथं रवा घेतलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे. निम्म घ्यायचं आणि मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. फिशला लावायला वरतून आणि मिक्स करायचं. हे वाव, काय वास येतोय. सोया आता व्हायला काय कुठून घेऊ. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा होता आणि थोडासा गरम मसाला मिक्स पण करायचा. कढीपत्ता अजून टाकायला लागेल. एक मिनिट. हे हा गरम मसाला आहे.
मंडळी फिश किती छान झालेले आहेत आणि एवढे टेस्टी झालेत ना, एकदम भारी झालेले आहेत. रणजितने केले, खूप भारी झालेले. तर हे बघा मंडळी, फिश दोघांनी केलेले आहेत तर खूप छान झालेले आहेत, मस्त झालेले आहेत एकदम. तू खाऊन गीतांजलीला भरव तू रणजित. अरे गीतांजलीला भरव, मस्त झालं. गीतांजलीला भरव. आणि दोघांनी पण केलेत ना, एवढे छान झालेत ना, मस्त एकदम टेस्टी. रणजित खूप भारी फिश करतो आणि चिकन पण तसंच केलेलं आहे. मी कांदा नसतं कापून दिलं तर ही रेसिपी झाली नसती. बरोबर आहे. प्रेझेंटेशन पण नीट केलं. तुम्ही एक पकड पाडशील सगळं. बासनी पण बनतं. सगळा माझा आणि बघा मंडळी, चिकन पण एवढं भारी झालेलं आहे ना. हे चिकनचं नाव सांग रणजित. आंध्रा स्टाईल चिली चिकन. आंध्रा स्टाईल चिली चिकन खूप मस्त झालेलं आहे बघा.